ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू काकाजी माऊली. नमस्कार. आजचा विषय आहे चक्रव्यूह. चक्रव्यूह म्हटलं की आठवण येते ती अभिमन्यूची. तर आपण सुरुवातीला अभिमन्यूची जन्माची कथा पाहूया. सुभद्रा आणि अर्जुनाचा पुत्र वीर अभिमन्यू जेव्हा सुभद्रेला गर्भधारणा राहते त्यावेळेस ती माहेरी येते. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण तिला विहाराकरता रथात बसवतात आणि घेऊन जातात. गर्भाला चांगले संस्कार मिळावे, वीर वृत्तीचा बालक जन्माला यावा म्हणून भगवान श्रीकृष्ण तिला चक्रव्यूह प्रवेश आणि चक्रव्यूहातून बाहेर कसे पडावे याचं ज्ञान देतात. जेव्हा ते चक्रव्यूहात प्रवेश कसा करावा याचं ज्ञान द्यायला सुरुवात करतात आणि सांगतात, तुला जर समजत असेल तर हुंकार देत जा. कारण की भगवान श्रीकृष्ण रथ चालवत असतात आणि मागे सुभद्रा बसली असते. काही काळ ती हुंकार देते. नंतर तो विषय तिच्या दृष्टीने कठीण व कंटाळवाणा असल्यामुळे ती झोपी जाते. पण तिच्या गर्भात असलेला जीव हा विषय त्याचा आवडीचा असल्याने सुभद्रेचा हुंकार थांबल्यानंतर तो हुंकार देण्यास सुरुवात करतो. चक्रव्यूहात प्रवेश कसा करावा हा विषय सांगून झाल्यावर आतापर्यंतचा सांगितलेला विषय तुला समजला का म्हणून भगवान कृष्ण मागे वळून पाहतात. तो त्यांना कळतं की सुभद्रा झोपलेली आहे. पण आतापर्यंत हुंकार कोण देत होतं? तर त्यांच्या लक्षात येतं की हुंकार हा तिच्या गर्भातला जीव देतो आहे. पण भगवान श्रीकृष्ण समोरचं चक्रव्यूहातून बाहेर कसं पडावं याचं ज्ञान देत नाही. ते एक साधारण मानवासारखे वागतात. पण यात व्यास असे आहे. तसेच युद्धाच्या वेळी जेव्हा द्रोणाचार्य चक्रव्यूहाची रचना करतात, चक्रव्यूह तयार करतात आणि प्रत्येक द्वारावर एक एक रथी महारथी असा उभा ठेवतात आणि पांडवांच्या वीरांना तो चक्रव्यूह भेदन करण्यास सांगतात. पण युद्धनीतीनुसार अनायासे घोडक्यात सापडलेले रथी महारथी यांना घेरून पांडव त्यांना मारू शकले असते. आणि तसेही चक्रव्यूहात शिरून स्वतःचा जीव देणे हे शहाणपणाचं नव्हतं. तर यात एक गहन व्यास असे आहे जो योगी मनोहरांनी आपल्याला स्वानुभवांनी सांगितलेला आहे. तो आपण आता बघूया. भगवान पतंजलीप्रमाणे भगवान वेदव्यासही आपल्या शरीराला चक्रव्यूह म्हणतात. भगवान पतंजली म्हणतात, नाभीचक्रे कायव्य ज्ञानम. नाभीचक्र वर जर सिद्ध झालं तर आपल्याला पूर्ण शरीराचं आणि इतरांच्याही शरीराचं लक्ष देताच ज्ञान होतं. आजच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मुलांनी षटचक्र भेदन करून आपलं नाभीचक्र जर जागृत केलं तर ते त्यांच्या व्यवसायात चांगला हातखंडा मिळू शकतील, यात संशय नाही. भगवान पतंजली सांगतात, आपल्या शरीरात 7 योग चक्र आहेत आणि चक्रव्यूहातही 7च द्वार दाखविलेले आहे. प्रत्येक द्वारावर एक एक रथी महारथी. जयद्रथापासून तर सुरुवातीला जयद्रथ, नंतर कर्ण, वाकिर आणि शेवटच्या 7व्या द्वारात दुर्योधन असे उभे दाखवलेले आहे. अभिमन्यू एक एक द्वाराला भेदन करून 7व्या दारापर्यंत पोहोचतो आणि त्याला चक्रव्यूहाच्या बाहेर कसं यावं याचे ज्ञान नसल्यामुळे 7व्या द्वारात मारल्या जातो. म्हणजे काय? तर 6 द्वार षटचक्रांचं भेदन केल्यानंतरही
समाधी अवस्थेच्या अलीकडे पोहोचेपर्यंतही तुमचा अहंकार हा जागृत राहू शकतो. दुर्योधन म्हणजे अहंकार. आणि तिथून पुन्हा तुम्हाला खाली यावं लागतं. रामायण महाभारतात जे जे पात्र मारलेले दाखविले आहेत, म्हणजे त्यांनी ती अवस्था, त्या अवस्थेत ते विलीन झालेले आहेत, असा त्याचा आशय आहे. अभिमन्यूच्या 7व्या द्वारात मारल्या झालं, म्हणजे षटचक्र भेदन केल्यानंतर 7व्या द्वारात सहस्तारमध्ये स्थित होऊन तो समाधी अवस्थेत गेला, तिथे तो स्थिर झाला, हा त्याचा आशय आहे. आणि चक्रव्यूहातून बाहेर येणं हा नंतरचा भाग आहे, म्हणजे उच्च कोटीच्या योगांचा अनुभव आहे, जे अर्जुनाला येत होतं. चक्रव्यूहातून बाहेर येणं म्हणजे शरीराच्या बाहेर निघून पुन्हा शरीरात परत येणं, जे आद्य शंकराचार्यांनी केलं आहे. आद्य शंकराचार्यांच्या जीवनीमध्ये आहे कथा. जेव्हा ते मंडन मिश्रांशी वादविवाद चर्चेत जिंकतात, त्यांची पत्नी म्हणते की मी काही प्रश्न विचारते, त्याचं उत्तर दिल्यानंतरच तुम्ही जिंकू शकता. तर ती काही कामशास्त्राचे प्रश्न विचारते. भगवान शंकराचार्य संन्यासी असल्यामुळे ते तिला वेळ मागतात आणि आपल्या शरीरातून बाहेर निघून नुकताच अमरू देशचा राजा अपघाताने निधन होतं, तर त्याच्या शरीरात प्रवेश करतात, राणीशी भोग घेतात आणि मग तिच्या प्रश्नाचे उत्तर देतात, अशी हा इतिहास आहे. योगी मनोहरांनीही नाही सिद्धी प्राप्त होती, कठीण कठीण साधना करून त्यांनी सिद्धी प्राप्त केली. त्यांनी शरीराच्या बाहेर जाऊन चंद्रावरील वातावरण कसं आहे, ब्रह्मांडातलं ज्ञान, ब्लॅक होल, ब्रह्मांडाचं जे मूळ आहे ब्लॅक होल, त्याचं वर्णन केलेलं आहे की तो संपूर्ण सृष्टी त्या ब्लॅक होलमध्ये एक करोडो कितीतरी वर्षानंतर त्यात समाविष्ट होईल आणि नंतर पुन्हा ते डिस्ट्रॉय होईल, असं त्यांनी, हे पुस्तक आहे जन्म मृत्यू विज्ञान, जन्मापूर्वी मृत्यूनंतर, यात वर्णन केलेलं आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी काकाजींच्या ज्ञानाबद्दल जेव्हा माहिती झाली त्यांना, तर पुण्यात त्यांच्याशी चर्चा केली. जयंत नारळीकर काकाजींशी चर्चा करताना त्यांनी मांडलेला सिद्धांत आणि जयंत नारळीकरांनी ब्लॅक होलबद्दल केलेलं विधान हे एक अगदी तंतोतंत जुळणार असल्यामुळे त्यांना योगी मनोहरांच्या ज्ञानाबद्दल आश्चर्य वाटलं आणि त्यांनी आदरपूर्वक काकाजींची भेट घेतली. काकाजींनी अखिल मानव समाजाकरता योग निद्रा आणि षटचक्र भेदन या 2 अनमोल साधनाची निर्मिती केली आहे. विशेष करून तरुण वर्ग, विद्यार्थ्यांनी जर रोज नियमितपणे षटचक्र भेदन केलं तर एक ते चांगले समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून समाजात निर्माण होतील. एक आदर्श युवा पिढी तयार होईल आणि ते त्यांच्या विषयात अग्रगण्य राहतील. षटचक्र भेदन केल्याने बुद्धी एकाग्र होते, तीक्ष्ण होते आणि विषयाचं आकलन लवकर करू शकतात. शरीरातील चक्र जर बॅलन्स राहिलं तर व्यक्तिमत्व सुदृढ बनतं. म्हणून सर्वांनी नियमितपणे
षटचक्रभेदन अवश्य करावं ही विनंती. हरिओम.